तर आपल्या त्वचेचा वरचा थर म्हणजेच एपिडर्मिस मध्ये 7D हायड्रोकोलेस्टेरॉल नावाचे केमिकल असतं. त्यावेळेला त्यावरती जेव्हा ही सूर्याची किरणं पडतात तिथं फोटोकेमिकल रिॲक्शन होते आणि ह्या रिॲक्शनसाठी कुठल्याही एन्झाईमची गरज सुद्धा नसते. ह्या रिॲक्शनमुळेच मग आपल्याला व्हिटॅमिन डी म्हणजेच कोलेकॅल्सिफेरॉल याच्यातून तयार झालेलं दिसून येतं. हेच व्हिटॅमिन डी आपल्या बोन हेल्थसाठी, जॉईन हेल्थसाठी आणि आपल्या स्नायूंच्यासाठी सुद्धा खूप महत्त्वाचं असतं. आपला भारत देश हा उष्ण कटिबंधात जरी येत असला तरी सुद्धा दुर्दैवानं आपल्याकडे ह्या व्हिटॅमिन डीची कमतरता जवळपास प्रत्येकामध्ये दिसून येते. त्यामुळेच ह्याला सायलेंट एपिडेमिक सुद्धा आपण म्हणू शकतो. आणि मग आपण व्हिटॅमिन डीचे सप्लिमेंट्स घेतो. खरं म्हणजे हे असं झालंय की आपल्या बाजूने स्वच्छ पाण्याचा झरा वाहतोय आणि आपण मिनरल वॉटर विकत घेतोय. तसं भरपूर मुबलक सूर्यप्रकाश आपल्याला उपलब्ध असताना सुद्धा आपल्याला व्हिटॅमिन डीचे सप्लिमेंटवरती अवलंबून राहावं लागतंय.